हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सर्व? होप सर्व छान असतात. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आहे ट्यूजडे, आज आहे आमची सुट्टी आणि जस्ट आता ब्लॉगला सुरुवात करते आणि निघालो आहे घराबाहेर. आणि आज प्लॅन आहे थोडं, जसं वेदर चांगलं होत चाललं आहे तर आज आम्ही चाललो आहे थोडं फिरायला. आणि आज प्लॅन तर आहे की सुशी डेट, म्हणजे सुशी खायची आहे काइंड ऑफ. चला बाहेर, तर आज खायची आहे सुशी, म्हणजे असं सुशी खायचं मन आहे. आणि माझी एक अशीच फ्रेंड आहे, ती बोलली एकदम चांगली सुशी भेटते तिकडे जा, ते फार चांगलं आहे. तर चाललो आहे तिकडे आणि चाललो आता कॅनरी वॉर्फला आणि तिकडून मे बी त्याच्या पहिलं जाऊ कॅनडा वॉटर, मग नंतर कॅनरी वॉर्फ बघू कसं काय, म्हणजे कसं रेस्टॉरंट आहे किंवा काय. तर लेट्स सी. आता क्लाउड जाताना दिसत होते. हाऊ ब्युटिफुल या. वा, एक्झॅक्ट डिकॅथलॉन तिकडेच. मला ब्युटिफुलच वाटतं पाणी सगळं. वा, पहिल्यांदा अशी एवढी चांगली गोष्ट झाली आहे. जस्ट उतरलो कॅनडा वॉटरच्या बाहेर, पहिलं तर एकदम मस्त असं छोटंसं पॉन्ड काढून इकडे दिसलंय. आणि जे पाहिजे होतं डिकॅथलॉन इज एक्झॅक्ट ॲट द बॅक, एकदम मागेच आहे डिकॅथलॉन. म्हणजे चला जास्त फिरायला नाही लागणार. इतकं प्लेझेंट असं वेगळंच वाटतं इकडे. बघ ना, मस्तपैकी आलो डिकॅथलॉन मधून. जास्त काही शूट नाही करता आलं तिकडे, कारण की मी जसं एंटर झाले तिकडे आणि म्हणजे असं इतकं छान छान काय काय दिसत होतं, तर मग असं पटापट फक्त सामान ग्रॅब केलं, कारण की आम्हाला जायचं दुसरीकडे. आणि काय काय घेतलंय ना ते घरी गेल्यावर दाखवते. आणि इतकं सुंदर आहे ना खरं, इकडून जायचं तर मनच नाही करत एकदम. पण एकदम आज खूप थंड इकडे, समर समर बोलता बोलता इट्स व्हेरी कोल्ड हिअर एकदम. सरळ जिकडून आलो तसं जायचंय. सो जस्ट निघालो आम्ही आता. सच अ नाईस रेस्टॉरंट इट वॉज. आणि नेमकं तिकडे आम्ही बसलो होतो आणि तो म्हणजे तिकडचा जो सर्वर होता त्याने अख्खी टॉनिक वॉटरची बॉटल माझ्या अंगावर आणवली. माझं टॉप भिजलं, पॅन्ट भिजलं आणि ही वॉज सो एम्बॅरेस बिचारा एकदम.
तो काय एक्सपिरियन्स होता ना, मी एकदा टॅक्सीमध्ये बसल्यावरती सांगते. आणि एवढी थंडी आहे ना बापरे. आता आलोय घरी म्हणजे एकदम. आणि आजचा दिवसही आणि आजची इव्हनिंग ना फार छान होती एकदम. आणि किस्सा काय झालेला मी तो सांगते. आम्ही जस्ट बसलो तिकडे, ऑर्डर वगैरे प्लेस केली, आमचे काही कॉकटेल्स मागवलेले, ते कॉकटेल आले आणि त्याच्यामध्ये त्या वेटरने असं टॉनिक वॉटर सांडवलं. आणि मी अशी उभी आणि तो माझ्या मागे सर्व करत होता असा. आणि त्याने जे टॉनिक वॉटर सांडवलं पूर्ण माझ्या टॉपवरती, पॅन्टवरती. बापरे, मी एवढी घाबरली. अचानक कुठून पाणी पडलं, तिकडे पाणी, पूर्ण टेबलवरती पाणी. बट ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज सो गुड. आणि आता चालली आहे झोपायची तयारी. आणि मी इकडे पिते माझं सिक्रेट ड्रिंक. आणि सिक्रेट ड्रिंक काय, सिक्रेट नाही एवढं. तर यामध्ये मी आता स्टार्ट केलं आहे म्हणजे ओव्याचं पाणी, विच हेल्प्स इन टू गुड डायजेशन. होपफुली ह्याचे रिझल्ट चांगले असतील. आणि आता मस्त आमची आहे मूवी नाईट. आणि भेटूया आता उद्या सकाळी, उद्या मॉर्निंगला. हॅलो सर्वांना. तर लास्ट वीक नंतर मी आता व्लॉग कंटिन्यू करते. लास्ट टाइम मी जसं बोललेली, जिमचं आम्ही काय काय सामान आणलंय ते शूट करेल असा विचार केला. आणि ते शूट करायला काही जमलंच नाही. आणि आज सुट्टी म्हटलं आज दाखवते की म्हणजे लास्ट वीकचा पूर्ण व्लॉग कंप्लीट होईल. आणि हा लवकरच अपलोड होईल. आणि यानंतर अजून एक दुसरा व्लॉग येणार आहे. तो कशासाठी हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये समजेल. तुम्हाला मी दाखवते काय आम्ही जिमचं सामान घेऊन आलो. आणि प्लॅन तर आहे की असं एखादा छोटासा जिमचा कॉर्नर बनवायचा, की म्हणजे जिमला जरी नाही गेलं तर ॲटलिस्ट घरी वर्कआउट करता येईल. तर बेसिकच गोष्टी घेतल्यात मी. इथे ठेवले जिकडे माझे प्लांट्स आहेत. तर हे डिकॅथलॉनचे डंबेल्स घेतलेलं मी. दिस इज जस्ट 3 kg. म्हटलं जास्त पण नको. अँड दिस इज व्हेरी स्मॉल अँड कॉम्पॅक्ट. म्हणजे हे इतकुशेच आहेत, म्हणजे एक पाम. हे 2 घेतलेत, हे पुशअपसाठी घेतले. आणि फायनली योगा मॅट आली आहे इकडे. ही योगा मॅट आहे. आणि हा आहे स्ट्रेच बँड. ह्याला हां स्ट्रेच बँड नाही, सॉरी स्ट्रेंथ बँड, सॉरी हा घेतला एक. तर मी आतापर्यंत ना फक्त हा जस्ट एक स्ट्रेंथ बँड यूज केला आहे. सो फार इट्स गुड. म्हणजे बेसिक एक्सरसाइजच केली, जास्त नाही. तर हा यूज केला आहे. मॅट तर अजून खोलून नाही बघितली आहे. बट ही मॅट ना ॲक्च्युअलमध्ये फार चांगली आहे. लास्ट इयर आय गेस आम्ही असंच ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेली. इट कॉस्टेड मी समथिंग 15-20 pounds. पण त्याची क्वालिटी अजिबात चांगली नव्हती. कारण की माझ्या घरी थोडं फ्लोरिंगला कार्पेटसारखं आहे, तर ती स्लिप होते. तर होपफुली यावेळी आम्ही घेतली आहे ग्रिपवाली योगा मॅट, विच इज बेट एक्सपेन्सिव्ह. बट कशी हे जर मी नेक्स्ट व्लॉग टाकते त्याच्यामध्ये नक्की सांगेल. जर पाहिजे असेल तुम्हीही घ्या. आणि जस्ट मागे जेवण बनतंय. आज बनतोय कोळंबी भात आणि मस्तपैकी आता डिनर अँड देन मूवी. आणि असंच गेलो होतो आम्ही स्ट्रॅटफर्डला थोडीशी शॉपिंग करायला. आणि ती शॉपिंग काय हे उद्याच्या व्लॉगमध्ये दिसेल. तर हा लास्ट वीकचा व्लॉग मी आता एंड करते. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकर नवीन व्लॉगमध्ये.